साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। तब्येतीचं कारण देत श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली। साताऱ्यातून बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने यांची नावे कार्यकर्त्यांकडून पुढे येत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं। साताराच्या रिंगणातून श्रीनिवास पाटलांची माघार। बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे उतरणार मैदानात। महायुतीच्या उदयनराजेंना मवियाकडून कोण देणार टक्कर? साताऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील असा सामना होईल अशी शक्यता होती। राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असतानाही उदयनराजे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यामुळे श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे असा सामना अपेक्षित होता। पण श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं शरद पवारांना कळवलंय। साताऱ्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार कोण असतील याची चर्चा आता सुरू झाली। साताऱ्यासाठी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत। खुद्द शरद पवारांनी संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली। नावे जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, बाळासाहेब पाटील, शशिकांत, सुनील, सत्यजित आणि श्रीनिवास पाटील ही नावं आली। पवारांनी नाव घेतलेल्या बाळासाहेब पाटलांनी निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं। इथं या ठिकाणी मागणी करत असताना आदरणीय पवार साहेबांनी उभं राहावं अशी मागणी आली। श्रीनिवासराव पाटील साहेबांचं नाव घेतलं, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने यांचं नाव घेण्यात आलं, शशिकांत शिंदे साहेबांचं नाव घेण्यात आलं, सत्यजित सिंह पाटणकरांचं नाव घेण्यात आलं, तसंच माझंही नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं। माझी वैयक्तिक मागणी काही नाही। आज पवार साहेबांना आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे। वैयक्तिक माझी मागणी काही नाही। पक्षानं जबाबदारी दिल्यास निवडणूक लढण्याची तयारी सुनील मानेंनीही दाखवली। तुमची इच्छा आहे का निवडणूक लढण्याची, काय सांगा? 100% मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी जवळपास 8 ते 9 वर्ष पक्षाचा, राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतो। जर तुम्ही माझी राजकीय कारकीर्द बघितली, 1999 साली मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता, अध्यक्ष म्हणून सुरुवातीला माझी कारकीर्द सुरू झाली। 2019च्या पोटनिवडणुकीतल्या पराभवाची परतफेड उदयनराजेंना करायची आहे। संपूर्ण ताकदनिशी उदयनराजे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यात शंका नाही। उदयनराजेंना टक्कर देईल अशाच उमेदवारांवर पवार शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।